आमच्या मागण्या या आहेत। आम्ही गेले 3 दिवस झालं प्रशासनासमोर उपोषणाला बसलेलो आहोत। प्रशासनाने थोडीफार जरी दखल घेतली असेल तरी त्याबाबत आम्ही सहमत नाही आहेत। पोलिसांनी अजूनपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आमच्या बिल्डर यांनी आमच्याकडे गेल्या 3 दिवसांमध्ये पाहिलं देखील नाही आहे। तर आम्हाला प्रशासनाकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत आणि ज्या त्रुटींमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तर प्रशासनाकडे आमची ह्या मागणी आहेत की तुम्ही त्या त्रुटी दूर करून पोलीस प्रशासनाला आणि आमच्या संबंधित विकासकाला नोटीस अदा करून तुम्ही ती कामं पूर्ण करून घ्यायची आहेत। तसंच आमचा रस्त्याचा डांबरीकरणाचा प्रश्न आहे, महानगर गॅसचा प्रश्न आहे, रोड डिवायडरचा प्रश्न आहे, तिथे जे अनधिकृत बेकायदेशीर पार्किंग होते त्याच्याविषयी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि इतर संबंधित यंत्रणांना अर्ज निवेदनं केलेले आहेत। परंतु गेले 3 दिवस झालं 150 ते 200 रहिवासी सातत्याने महापालिकेसमोर सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत, पण महापालिका आणि इतर यंत्रणांना थोडीसुद्धा रहिवाशांची बाजू ऐकून घ्यायची तसदी घेत नाही आहे। तर उद्याचा 4था दिवस आमचा उपोषणाचा असेल आणि यानंतर सोमवारी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत। या उपोषणाच्या दरम्यान जर कुठल्याही रहिवाशाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिका, पोलीस प्रशासन आणि आमचा विकासक यांची राहील। काल आमच्या आंदोलनाचा 2रा दिवस होता, आजचा 3रा दिवस आहे। काल संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही आयुक्त मॅडमच्या भेटीसाठी थांबलो बाहेर, गेटच्या बाहेर। ते सुद्धा त्या बाहेर दिवसभर तर आम्हाला कोणीच भेट दिली नाही। दिवसभर आम्ही त्यांची वाट बघितली की ते आत्ता आम्हाला बोलवतील, आत्ता आम्हाला बोलवतील, पण तसं काहीच घडलं नाही। शेवटी त्या निदान घरी जायला बाहेर पडतील ह्या अपेक्षेने आम्ही गेटच्या बाहेर थांबलो आणि आम्ही सगळ्या लेडीज ज्या होतो त्या फक्त एवढ्याच अपेक्षेने थांबलो की त्या महिला ज्या अधिकारी आहेत त्याही एक लेडीज आहेत आणि कुठेतरी त्या आम्हाला भेटतील आणि कुठेतरी आम्हाला काहीतरी आमचं मागणं ऐकून घेतील, त्यासाठी आम्ही थांबलो। एक पुष्पगुच्छ आम्हाला त्यांना द्यायचा होता नवरात्रीच्या निमित्ताने, पण तरीही आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही। त्या आमच्यासाठी बाहेर तर आल्याच नाही, शिवाय जे पोलीस अधिकारी होते त्यांनी आमच्यापैकी 2 जणींना आतमध्ये नेलं आणि सांगितलं की तिथे आम्ही तुम्हाला भेट करून देऊ आणि तिथे पण आम्हाला अर्धा तास त्याने उभं केलं आणि सांगितलं। नंतर ते खाली येऊन स्वतः आम्हाला सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी की मॅडम अजूनही मीटिंगमध्ये आहेत। असं बोलत बोलत आम्हाला त्यांनी बाहेर आणलं आणि काहीसुद्धा कारण सांगून आम्हाला त्यांनी गुंडाळलं आणि तिथूनच आयुक्त मॅडम होत्या त्या पाठच्या पाठी निघून गेल्या। अशा पद्धतीने एक महिला जर दुसऱ्या महिलेचं गाणं ऐकत नसेल तर आम्ही कोणाकडे दाद मागावी हे आमचं प्रशासनाकडे विचारणं आहे।